पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा आता मुंबईतील बैठकीत चांगलाच तापलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सीईटीपी आणि झेडएलडी प्रकल्प रखडल्यावरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. इचलकरंजीतील प्रकल्पाची वर्क ऑर्डर होऊन वर्ष उलटले तरी केवळ 5% काम झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर मुंबईत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील प्रदूषणाची गंभीर परिस्थिती बैठकीत मांडली. सीईटीपी आणि झेडएलडी प्रकल्प लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे रखडल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. इचलकरंजी सीईटीपी प्रकल्पाची वर्क ऑर्डर होऊन वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात केवळ 5% काम झाल्याचा दावा त्यांनी केला. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील प्रक्रिया न केलेलं सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला. ग्रामीण भागातील 89 गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी 207 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे असून निधीअभावी तो प्रलंबित असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. सीईटीपीचा खर्च परवडत नसल्याचं कारण देत प्रकल्प बंद ठेवून कंपन्यांचं दूषित रासायनिक पाणी नदीत सोडलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दूषित पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्यानं पाटबंधारे विभागाचा उपसा सिंचन कर माफ करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.